ओके. पटपट जॉईन व्हायचं विद्यार्थ्यांनी. वैष्णवी कासार, यश कायस्थ जॉईन झाले. बाकी विद्यार्थ्यांनी पटपट जॉईन व्हायचंय. आणि आवाज येत असेल, स्क्रीन दिसत असेल, पटपट वाय टाईप करा. पृथ्वीराज शिंदे, देवयानी खेडकर, वैष्णवी कासार, पटपट विद्यार्थ्यांनी जॉईन व्हायचंय. सर्वेश वागचौरे, तर माझ्या मते लास्ट लेक्चर पर्यंत आपण हा क्वेश्चन बघितला होता. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड. तर बघा आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय मित्रांनो. आणि नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय. हाऊ लॉंग शुड ॲक्वियस NaCl बी इलेक्ट्रोलाइज बाय पासिंग 100 एम्पियर करंट सो दॅट 0.5 मोल क्लोरीन इज रिलीज ॲट एनोड. काय म्हणतात ते आता काय कॅल्क्युलेट करायचं सांगितले आपल्याला. इथं जर विचार केला आपण तर जनरल बघा काय म्हणतात ते. हाऊ लॉंग शुड ॲक्वियस NaCl बी इलेक्ट्रोलाइज म्हणजे हाऊ लॉंग म्हणजे तुम्हाला टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे मित्रांनो. कशासाठी तर जेव्हा तुम्ही एखाद्या सोल्युशन मधून, एखादं म्हणजे कोणतं NaCl सोल्युशन, ज्या NaCl सोल्युशन मधून 100 एम्पियर करंट पास करता आणि 0.5 मोल क्लोरीन हा तयार होतो एनोड वरती. मग 100 एम्पियर करंट पास केल्यानंतर 0.5 मोल क्लोरीन तयार होण्यासाठी किती टाइम लागेल असं आपल्याला विचारलंय. म्हणजे काय कॅल्क्युलेट करायचं मित्रांनो इथं तर टाइम तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर बघा इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आपल्याकडे NaCl आहे. मग NaCl मध्ये आपल्याला माहिती आहे कॅथोडवर Na जातो, एनोडवर क्लोरीन येतो. मग क्वेश्चन हा आपल्याला क्लोरीनच्या बाबतीत विचारला आहे. मग क्लोरीनच्या बाबतीत रिॲक्शन कशी होते माहिती आहे आपल्याला. A2Cl मायनस एनोड कडे जातात, तिथं जाऊन ते इलेक्ट्रॉन लॉस करता, तयार होतो क्लोरीन म्हणजे Cl2. बरोबर ना. आता इथं जर आपण बघितलं तर जो क्लोरीन आहे, क्लोरीन हा इथं ही जी रिॲक्शन लिहिली आपण ती ऍक्च्युअल ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. कोणती रिॲक्शन आहे? ऑक्सिडेशन रिॲक्शन. आणि ही रिॲक्शन होताना बघा इथं आपण जर विचार केला 1 मोल क्लोरीन तयार होताना किती मोल इलेक्ट्रॉन लॉस झाले मित्रांनो, तर 2 मोल इलेक्ट्रॉन लॉस झाले. मग ह्या रिॲक्शन साठी जर मोल रेशो तुम्हाला विचारला, बघा मोल रेशो कसा कॅल्क्युलेट करतात. द नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म आणि मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड. आता इथं जर विचार केला तर इलेक्ट्रॉन लॉस झाले पण किती 2. 1 मोल क्लोरीन तयार झाला, याचा अर्थ मोल रेशो आला मित्रांनो 1/2. आता तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे टाइम. मग टाइम कॅल्क्युलेट करायचा तर काय करणार अगोदर, तर बघा इथं तयार काय झालाय तर सबस्टन्स मोल दिले. मग इथं आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बघा मित्रांनो, नंबर ऑफ मोल्स प्रोड्यूस म्हणजे इलेक्ट्रोलायसिस होताना किती मोल प्रोडक्ट तयार होते हे शोधण्यासाठी फॉर्म्युला आहे I × T डिवायडेड बाय 96,500 इंटू मोल रेशो. आता ह्या मोल रेशोला परत मल्टिप्लाय जर केलं मोलार मासने तर तो फॉर्म्युला कशासाठी तर मास ऑफ प्रोडक्ट फॉर्म. आता हा मोल ऑफ प्रोडक्ट फॉर्म. मोल जर विचारले तर एवढाच फॉर्म्युला घ्यायचा, मोलार मास घ्यायचा नाही. आता बघा क्लोरीन किती मोल तयार झाला म्हणतात ते 0.5 मोल. मग इथं आपण लिहिलं 0.5 मोल क्लोरीन.
करंट किती पास केलं मित्रांनो 100, मग इथे लिहिलं आपण 100 इंटू टाइम आपल्याला विचारला आहे, मग T डिवायडेड बाय 96,500 इंटू मोल रेशो किती मित्रांनो रिॲक्शनचा, तर मोल रेशो आहे 1/2. आता माझ्या मते इथून पुढे तुम्हाला कॅल्क्युलेशन हे यायला पाहिजे. टाइम टी कॅल्क्युलेट करायचा आहे, तर मग टी इज इक्वल टू बघा 0.5 इंटू 96,500, हा 2 पण डिवाइडला आहे, तो पण मल्टिप्लायला होईल आणि डिवायडेड बाय होईल मित्रांनो इथं 100. 0.5 इंटू 96,500 इंटू 2/100. आता हे कॅल्क्युलेशन आपल्याला यायला पाहिजे, येईल ना. आता इकडे बघा हा 0.5 आहे, तोच 5 लिहिला तर 5 इंटू 2 10 होईल, बरोबर का. 10 आणि नंतर मग आपण इथं विचार केला हा जो 0.5 आहे तो जर असा लिहिला 5 इंटू 10⁻⁻1 इंटू 96,500 इंटू 2 डिवायडेड बाय 100. बघा हा 5 इंटू 2 केला तर 10 होईल, मग 10 म्हणजे 10⁻1, हा -1 आणि तो +1 कॅन्सल, हे 2 0 हे 2 0 कॅन्सल, म्हणजे आन्सर आलं आपलं 965. काय 965 सेकंद दिलंय आपल्याला ऑप्शन सी मध्ये. ऑप्शन सी मध्ये दिले वा तुम्हाला किती सेकंद लागणार आहे, तर 965 सेकंद. ऑप्शन सी हे करेक्ट आहे. भावेश, रुचा, पूनम, सृष्टी साठे, यश कायस्थ, आदित्य भोसले, अक्षय गाडेकर सर्वांनी करेक्ट ऑप्शन सांगितले ऑप्शन सी. क्वेश्चन कळालाय सगळ्यांना. तर आपल्याला बघा काय दिलं होतं, नंबर ऑफ मोल दिले होते आणि टाइम विचारला होता, तर टाइम आपण कॅल्क्युलेट केलाय. ऋतुजा ठेंगडे, पवन, अमृता वडाळकर सर्वांनी करेक्ट ऑप्शन सांगितले, त्यामुळं हा क्वेश्चन सर्वांना समजलाय. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय बघा मित्रांनो. प्रतीक्षा काळेंनी पण करेक्ट आन्सर दिले. आता नेक्स्ट क्वेश्चन जो दिसतोय, आयडेंटिफाय करेक्ट स्टेटमेंट. काय म्हणतात ते, काय ओळखा, करेक्ट स्टेटमेंट ओळखायची सांगितली आपल्याला. आयडेंटिफाय करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम फॉलोइंग. ओळखा पटपट करेक्ट स्टेटमेंट. आता आपल्याला यातली ओळखायची. वाचा स्टेटमेंट, वाचा आणि पटकन सांगा. हे थेरोटिकल क्वेश्चन, हे तुम्ही पटपट वाचून आले पाहिजे आपल्याला. पटकन ओळखायची, एक एक स्टेटमेंट वाचायची. करेक्ट आहे का बघायचं, नसेल करेक्ट दुसरं ऑप्शन. पूनम निकमने ऑप्शन सांगितलंय. पटपट बाकीच्यांनी पण पटपट वाचायचंय. प्रतीक्षा काळे, यश कायस्थ, सिद्धी बी ऑप्शन सांगताय, अक्षय गाडेकर बी ऑप्शन सांगताय, महेश जगताप डी ऑप्शन, अमृता वडाळकर ए ऑप्शन सांगताय. करेक्ट स्टेटमेंट ओळखायची आपल्याला. पवन वाळके बी ऑप्शन सांगताय, ऋतुजा भुजाडे डी ऑप्शन, आदित्य भोसले बी ऑप्शन, रुचा डी ऑप्शन. तर बघा आता बरेच जण वेगवेगळे ऑप्शन सांगताय, तर आपण चेक करू आता पटपट. ए ऑप्शन मध्ये दिलं बा त्यांनी, रिडक्शन ऑकर्स ऍट द एनोड. सांगा रिडक्शन एनोड वरती होतं का, तर रिडक्शन एनोड वरती नाही होत मित्रांनो. रिडक्शन हे नेहमी कॅथोड वरती होतं. एनोड वर काय होतं, ऑक्सिडेशन होतं. याचा अर्थ ही स्टेटमेंट करेक्ट नाहीये, ए ऑप्शन येणार नाही. ज्यांनी ए लिहिलं त्यांनी समजून घ्या. आता कॅथोडवर रिडक्शन होत नाही तर कॅथोडवर काय होतं, सॉरी एनोडवर रिडक्शन होत नाही तर एनोडवर ऑक्सिडेशन होतं. दुसरं, कॅथोड इज निगेटिव्हली चार्ज इन गॅल्व्हॅनिक सेल. बघा काय म्हणतात ते, जी गॅल्व्हॅनिक सेल आहे त्या गॅल्व्हॅनिक सेल मध्ये जो कॅथोड आहे त्या कॅथोडवर असतो निगेटिव्ह चार्ज, असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला सांगितलं मी, जी इलेक्ट्रोलायटिक सेल असते मित्रांनो, त्या इलेक्ट्रोलायटिक सेल मधला जो एनोड आहे त्या एनोडवर असतो पॉझिटिव्ह चार्ज आणि जो कॅथोड आहे त्या कॅथोडवर असतो निगेटिव्ह चार्ज. पुढं इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये आणि गॅल्व्हॅनिक मध्ये याच्या उलट आहे मित्रांनो. गॅल्व्हॅनिक मधला जो एनोड आहे त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो आणि जो कॅथोड आहे त्यावर असतो मित्रांनो पॉझिटिव्ह चार्ज. मग इथं सांगितलं त्यांनी
गॅल्व्हॅनिक सेल मधला जो कॅथोड आहे त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, तर गॅल्व्हॅनिक सेल मधला जो कॅथोड आहे त्याच्यावर असतो पॉझिटिव्ह चार्ज. याचा अर्थ ही स्टेटमेंट पण करेक्ट नाहीये, बी ऑप्शन पण येणार नाही. सी ऑप्शन मध्ये म्हणता ते ईएमएफ ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल डज नॉट डिपेंड्स ऑन इलेक्ट्रोलाइट कॉन्सन्ट्रेशन. काय म्हणतात ते ईएमएफ ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल, जी इलेक्ट्रोकेमिकल सेल आहे त्याच्यावरती डेव्हलप होणारं पोटेन्शियल हे इलेक्ट्रोलाइटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड नसतं. तर हे पण चुकीचं आहे मित्रांनो. त्या इलेक्ट्रोडवर डेव्हलप होणारं पोटेन्शियल ह्या त्या इलेक्ट्रोलाइटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असतं. याचा अर्थ ही पण स्टेटमेंट करेक्ट नाहीये. मग राहिलं आता ऑप्शन डी ऑप्शन राहिलं फक्त. रिडक्शन ऑकर्स ऍट द कॅथोड इन गॅल्व्हॅनिक सेल. हे बरोबर वा रिडक्शन. मग गॅल्व्हॅनिक असो इलेक्ट्रोलाइट असो कोणती पण सेल असो, रिडक्शन नेहमी कोणत्या इलेक्ट्रोडवर होतं मित्रांनो, कॅथोड वरती होतं. म्हणून डी ऑप्शन हे करेक्ट आहे. क्लिअर कळालंय सगळ्यांना क्वेश्चन. ज्याचं ऑप्शन कोणतं करेक्ट आहे तर डी ऑप्शन करेक्ट आहे. अक्षय गाडेकर, अभिनव गांगुडे, आनंद उगले यांनी करेक्ट ऑप्शन सांगितलंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय बघा मित्रांनो. आणि नेक्स्ट क्वेश्चन दिसतोय तुम्हाला, विच अमॉंग द फॉलोइंग सोल्युशन इज यूज टू कन्स्ट्रक्ट सॉल्ट ब्रिज. आता सॉल्ट ब्रिज काय असतं हे आपल्याला माहिती आहे. तर बघा सॉल्ट ब्रिज मध्ये जनरल आपण अशा जी गॅल्व्हॅनिक सेल आहे त्या गॅल्व्हॅनिक सेल मध्ये असे दोन इलेक्ट्रोड असतात. एकाला ऑक्सिडेशन हाफ सेल, दुसऱ्याला रिडक्शन हाफ सेल म्हणतात. आणि ह्या दोघांना जोडणारा असा एक सॉल्ट ब्रिज असतो इन्व्हर्टेड यू शेप. कसा असतो मित्रांनो तो इन्व्हर्टेड यू शेप ग्लास ट्यूब असते. त्या इन्व्हर्टेड यू शेप ग्लास ट्यूबला आपण म्हणतो मित्रांनो सॉल्ट ब्रिज. आता सॉल्ट ब्रिज मध्ये कोणतं सोल्युशन असतं तर लक्षात घ्या. आता हे डायरेक्ट पाठ करून टाका तुम्ही. जे सॉल्ट ब्रिज आहे, सॉल्ट ब्रिज मध्ये काय असतं मित्रांनो तर सॅच्युरेटेड KCl सोल्युशन अँड 5% अगर सोल्युशन. अगर जेल असं आपण घेतलं होतं. काय असतं त्यामध्ये सॅच्युरेटेड KCl सोल्युशन अँड 5% अगर सोल्युशन. म्हणजे या क्वेश्चन साठी आपलं सी ऑप्शन एक करेक्ट असणार आहे मित्रांनो. हा क्वेश्चन विचारला होता MST CET 2024 मध्ये. सॉल्ट ब्रिजचं तेवढं तुम्ही पाठ करून ठेवा. सॉल्ट ब्रिजचं काम काय आहे तर गॅल्व्हॅनिक सेल मध्ये ज्या दोन हाफ सेल असतात, ऑक्सिडेशन हाफ सेल आणि रिडक्शन हाफ सेल, त्या दोघांना कनेक्ट करण्याचं काम करतं सॉल्ट ब्रिज. कोणतं ऑप्शन करेक्ट आहे? ऑप्शन सी हे करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय बघा मित्रांनो. आणि नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिसतोय काय, कन्सिडर आपल्याला इथं जी दिली आहे, कन्सिडर अ गॅल्व्हॅनिक सेल. एक गॅल्व्हॅनिक सेल आहे. आता फक्त लक्षात घ्या इथं लिहिलेला हा निगेटिव्ह चार्ज आणि इथं लिहिलेला हा पॉझिटिव्ह चार्ज ही मिस्टेक आहे. आता समजून घ्या आता व्यवस्थित. तो चार्ज नाहीये. मग आपल्याला दिसतंय आता ह्या रिप्रेझेंटेशन वरून ते काय म्हणता, इफ ईएमएफ ऑफ सेल इज पॉझिटिव्ह. सेलचा ईएमएफ कसा आहे? पॉझिटिव्ह. आयडेंटिफाय अ करेक्ट सेल रिएक्शन फ्रॉम द फॉलोइंग. हा 2025 CET मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. एक सेलचं रिप्रेझेंटेशन दिलंय आणि त्या रिप्रेझेंटेशन वरून आपल्याला विचारलं त्या सेल मध्ये होणारी रिएक्शन. आता बघा मित्रांनो, तुम्ही म्हणणार ईएमएफ ऑफ सेल पॉझिटिव्ह आहे, त्याचा अर्थ काय? तर त्याचा पण अर्थ लक्षात घ्या मित्रांनो. ज्या सेलचा ईएमएफ हा पॉझिटिव्ह असतो त्या सेलमध्ये होणारी रेडॉक्स रिएक्शन ही स्पॉन्टॅनियस असते. कशी असते? स्पॉन्टॅनियस. आणि ज्या सेलचा ईएमएफ हा निगेटिव्ह असेल तर रिएक्शन ही नॉन स्पॉन्टॅनियस असते. मी तू म्हणणार याची काय गरज सर? तर याची इथं नाही गरज मित्रांनो, पण हे आपल्या याच्यावर पण क्वेश्चन विचारता. ईएमएफ पॉझिटिव्ह असेल बघा, ईएमएफ हा पॉझिटिव्ह असेल तर रिएक्शन स्पॉन्टॅनियस. ईएमएफ हा निगेटिव्ह असेल रिएक्शन ही नॉन स्पॉन्टॅनियस. मग इथं आपल्याला स्पॉन्टॅनियस नॉन स्पॉन्टॅनियस विचारलं नाहीये, पण याच्यावर विचारला जातो क्वेश्चन. आता बघा आपल्याला सेल रिप्रेझेंट केली आणि त्या रिप्रेझेंटेशन वरून आपल्याला रिएक्शन लिहायची. तर इकडे लक्ष द्या, रिएक्शन लिहिताना सगळ्यात अगोदर तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे, ती जी रिएक्शन ती जी सेल रिप्रेझेंट केली आहे त्या रिप्रेझेंटेशन वरून एनोड कोण आणि कॅथोड कोण
तर एकदम सोपं आहे बघा मित्रांनो, जी डबल व्हर्टिकल लाईन आहे त्या डबल व्हर्टिकल लाईनच्या डाव्या बाजूला जो असतो तो ॲनोड आहे. म्हणजे यावरून जर तुम्ही ॲनोड विचारलं तर ॲनोड म्हणजे कोण आहे, तर बघा ॲनोड कोण आहे मित्रांनो, तर ए. त्यापासून तयार झाला काय म्हणतात, तर A+2 हा ॲनोड आहे. मग ॲनोडवर कोणती रिॲक्शन होते माहिती आपल्याला, ॲनोडवर होते ऑक्सिडेशन. मग ए पासून तयार झाला A+2 म्हणजे किती इलेक्ट्रॉन लॉस झाले मित्रांनो, 2 इलेक्ट्रॉन. कोणती रिॲक्शन ही झाली, ऑक्सिडेशन. कुठं झाली, ॲनोडवर. आता कॅथोड कोण आहे, तर बघा डबल व्हर्टिकल लाईनच्या उजव्या बाजूला लिहिलेला जो असतो तो कॅथोड असतो. मग कॅथोड मध्ये कोण आहे मित्रांनो, तर कॅथोड मध्ये इथं लिहिले बघा त्यांनी B+ आणि B. मग सांगा B+ पासून B कसा तयार होईल, तर B+ ने घेतला 1 इलेक्ट्रॉन, तयार झाला B. या रिॲक्शनला म्हणणार तुम्ही रिडक्शन. बघा इथे इलेक्ट्रॉन लॉस आहे, इथे इलेक्ट्रॉन गेन आहे. मग ही रिॲक्शन रिडक्शन, ही रिॲक्शन ऑक्सिडेशन. आता इकडे बघा दोन्ही रिॲक्शन मधले इलेक्ट्रॉन बॅलन्स नाही मित्रांनो. या पहिल्या रिॲक्शन मध्ये इलेक्ट्रॉन लॉस झाले 2, दुसऱ्यात ऍड झाला 1. मग अगोदर इलेक्ट्रॉन बॅलन्स करा. मग इलेक्ट्रॉन बॅलन्स कसे करणार, तर या सेकंड रिॲक्शनला 2 ने मल्टिप्लाय करा. मग इथं 2, इथं 2 आणि इथं घेतला पण 2. आता दोन्ही रिॲक्शन मधले इलेक्ट्रॉन बॅलन्स झाले. आता दोन्ही रिॲक्शनची ऍडिशन करा. इकडे बघा एकदम सोपं ऍडिशन. जो सेम पार्ट आहे दोन्ही साइडचा तो कॅन्सल करा. म्हणजे 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल. मग या साइडचा विचार केला तर A+2B+ आणि प्रोडक्ट काय तयार होतो मित्रांनो, तर A++2B. हा A+2 आहे काय, A+2+2B हे असणार आहे ओव्हरऑल सेल रिॲक्शन. कोणत्या ऑप्शन मध्ये दिलंय बघा असं A+2B+ इट गिव्स A+2+2B. कोणत्या ऑप्शन मध्ये दिसतंय, तर ऑप्शन बी मध्ये दिलंय मित्रांनो ही रिॲक्शन. म्हणून या क्वेश्चन साठी बी हे ऑप्शन करेक्ट आहे. रुचाने सांगितलंय, भावेशने सांगितलंय, सर्वेश वाकचौरे, कल्याणी राणे, वैष्णवी आहेर, प्रतीक्षा काळे, पूनम निकम या सगळ्यांनी करेक्ट आन्सर सांगितलंय. तर ह्या सेल मध्ये होणारी ही रेडॉक्स रिॲक्शन. आणि काही वेळा असं कोण विचारतील ही रिॲक्शन कोणत्या टाईपची, तर ही रिॲक्शन मित्रांनो स्पॉन्टेनियस आहे. देवयानी खेडकरने पण करेक्ट सांगितलंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय बघा मित्रांनो. आणि नेक्स्ट क्वेश्चन जो दिसतोय तुम्हाला स्क्रीनवरती, विच ऑफ द फॉलोइंग नेट सेल रिॲक्शन टेक प्लेस इन गॅल्व्हॅनिक सेल कंटेनिंग कॉपर इलेक्ट्रोड अँड स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. इकडे लक्ष द्या. आता काय म्हणतात ते, विच ऑफ द फॉलोइंग नेट सेल रिॲक्शन टेक प्लेस इन गॅल्व्हॅनिक सेल. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, गॅल्व्हॅनिक सेल मध्ये होणारी नेट सेल रिॲक्शन लिहायची आहे. त्या सेल मध्ये 2 इलेक्ट्रोड आहे बघा मित्रांनो, एक कॉपर इलेक्ट्रोड आहे आणि दुसरा आहे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. बघा एक कोणता इलेक्ट्रोड आहे, कॉपर आहे आणि दुसरा आहे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. इकडे बघा मित्रांनो, या स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड बद्दल आपण माहिती घेतली आहे. तर स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड हा रेफरन्स इलेक्ट्रोड आहे. त्याच्यावरती डेव्हलप होणारं पोटेन्शियल हे फिक्स असतं किती, 0.00 व्होल्ट. आता बघा कॉपरचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल त्यांनी दिलंय, किती दिलंय बघा कॉपरचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल, तर ते दिलं +0.34 व्होल्ट. आता स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडचं दिलेलं नव्हतं पण ते आपल्याला माहिती आहे किती आहे, 0. मग एकाचं 0 आहे, एकाचं +0.34 आहे. मग यावरून समजून घ्या मित्रांनो ॲनोड कोणाला म्हणायचं आणि कॅथोड कोणाला म्हणायचं. इकडे लक्ष द्या. ज्याचं पोटेन्शियल कमी त्याला ॲनोड म्हणा. याचा अर्थ स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड हा काय होईल या केसमध्ये, ॲनोड. आणि कॉपरचं जास्त आहे मग हा काय होईल, तर कॅथोड. मग आता आपल्याला अगोदर ॲनोड आणि कॅथोड ओळखला, मग रिॲक्शन लिहिता येईल. आता बघा आपल्याला माहिती आहे ॲनोड वर काय होतं, ऑक्सिडेशन. मग ऑक्सिडेशन कोणाचं होईल, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. मग स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड म्हणजे हा H2 चं ऑक्सिडेशन झालं तर असं तयार होईल बघा मित्रांनो, 2H++2 इलेक्ट्रॉन. काय म्हणणार या रिॲक्शनला, ऑक्सिडेशन. कुठं झाली ही रिॲक्शन, ही रिॲक्शन कुठं झाली, ॲनोड वरती. आता कॅथोड कोण आहे, तर कॅथोड हा कॉपर आहे मित्रांनो.
कॉपरचं काय होईल रिडक्शन. मग रिडक्शन म्हणजे हा Cu+2 तो 2 इलेक्ट्रॉन घेईल. मग तुम्हाला Cu+2 कुठे आहे तरी इथं दिले बा, त्याने 2 इलेक्ट्रॉन घेतले तर काय तयार झाला Cu. काय म्हणणार आहे रिएक्शनला रिडक्शन. आता ही एनोड वरती ही कॅथोड वरती तुम्हाला नेट सेल रिएक्शन विचारलं मित्रांनो. नेट सेल रिएक्शन म्हणजे काय रिएक्शन ऍट एनोड प्लस रिएक्शन ऍट कॅथोड दोन्ही रिएक्शनची काय करा ऍडिशन करा. मग हे 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल. काय राहिलं बघा मित्रांनो H2 प्लस Cu+2 डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला विचार केला 2H प्लस Cu. ही असणार आहे मित्रांनो ओव्हरऑल रिएक्शन किंवा त्याला म्हणणार आपण नेट सेल रिएक्शन. बघा कोणत्या ऑप्शन मध्ये अशी रिएक्शन दिली H2 प्लस Cu+2 इट गिव्स 2H प्लस Cu. तर सर्वांचं म्हणणं आहे सर्व स्टुडंटने बऱ्याचशा स्टुडंटने बी ऑप्शन सांगितले. बघू आपण बी ऑप्शन मध्ये. तर बघा बी ऑप्शन मध्ये तीच रिएक्शन दिली. कळालं हे सर्वांना कळालं पाहिजे. बघा इथं एकच इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल दिलं होतं दुसऱ्याचं दिलेलं नव्हतं पण आपण दुसऱ्याचं घेतलं. कसं घेतलं तर तो रेफरन्स इलेक्ट्रोड आहे त्याचं पोटेन्शियल नेहमी 0 असतं. क्लिअर कळालं सगळ्यांना हा क्वेश्चन. ज्या क्वेश्चन साठी करेक्ट ऑप्शन आलंय बघा मित्रांनो तर ऑप्शन बी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय आणि नेक्स्ट क्वेश्चन जो दिसतोय आपल्याला काय सांगताय बघा व्यवस्थित क्वेश्चन वाचा. आणि आता बघा द E0 सेल ऑफ बघा काय म्हणतात ते E0 सेल ऑफ. आता हे एक रिप्रेझेंटेशन दिलंय मी तुम्हाला परत रिप्रेझेंटेशन इथं लिहून दाखवतो. Cu सिंगल व्हर्टिकल लाईन Cu प्लस प्लस डबल व्हर्टिकल लाईन इथं दिलाय Ag प्लस सिंगल व्हर्टिकल लाईन Ag. आता त्या ब्रॅकेट मधल्या कंडिशन वगैरे ते काही मी इथं लिहित नाहीये फक्त यावरून तुम्हाला कळायला पाहिजे आता एनोड कोण आणि कॅथोड कोण. तर बघा डबल व्हर्टिकल लाईनच्या डाव्या साईडला जो असतो तो एनोड असतो उजव्या साईडचा जो आहे तो काय असतो मित्रांनो कॅथोड. याचा अर्थ कॉपर हा एनोड आहे सिल्वर हा कॅथोड आहे. पुढे दिलं काय त्यांनी तर यासाठी E0 सेलची व्हॅल्यू दिली मित्रांनो. E0 सेलची व्हॅल्यू किती दिली तर ती दिली 0.647 व्होल्ट. किती दिली 0.647 व्होल्ट. आणि त्यांनी विचारलं कॅल्क्युलेट द E0 Ag. आता E0 Ag म्हणजे काय तर स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ सिल्वर इफ स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॉपर इज. E0 Cu दिलाय बघा मित्रांनो किती दिला तो तर 0.153 व्होल्ट. बघा आता तुम्हाला दिलं काय सेल पोटेन्शियल दिलं एका इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल दिलं दुसऱ्याचं विचारलं. तर मला अगोदर सांगा यावरून तुम्हाला एनोड आणि कॅथोड कळालाय. तर कॉपर हा एनोड आहे आणि सिल्वर हा काय मित्रांनो कॅथोड आहे बरोबर ना. सिल्वर हा काय आहे कॅथोड आहे. मग आपण E0 सेलचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. तर बघा E0 सेल इज इक्वल टू घेता तुम्ही E0 कॅथोड मायनस E0 एनोड बरोबर का. काय घेता E0 कॅथोड मायनस E0 एनोड. मग कॅथोड कोण आहे सिल्वर. मग तुम्ही लिहिणार E0 सेल इज इक्वल टू E0 सिल्वर मायनस E0 कॉपर. आता बघा तुम्हाला E0 Ag विचारलाय म्हणजे तो शोधायचा आहे तुम्हाला. हा E0 Cu दिलाय काय दिलाय E0 Cu दिलाय. मग हा जो आहे तो ह्या बाजूला आणि इकडे E0 Ag ठेवा फक्त. मग बघा E0 Ag इज इक्वल टू इकडे कोण आहे मित्रांनो E0 सेल आहे हा मायनसचा प्लस होईल E0 Cu. आता E0 सेलची व्हॅल्यू दिली आपल्याला किती दिली आहे 0.647 प्लस E0 कॉपर दिलाय 0.153. या दोघांची काय करा मित्रांनो ऍडिशन करा. आता याची दोघांची जर ऍडिशन केली बघा हे 7 आणि 3 10 नंतर हे 5 आणि 5 परत 10 नंतर इथं एक कॅरी घेतला 6 आणि 1 7 आणि 1 हा 8 बरोबर का. आणि इकडे हा 0 म्हणजे 0.800 म्हणजे थोडक्यात 0.8 व्होल्ट असं आपला आन्सर आलंय.
आहे का बघा 0.8 असं ऑप्शन आहे का? तर ऑप्शन ए मध्ये दिलंय त्यांनी 0.8 व्होल्ट. ऑप्शन ए करेक्ट आहे. पृथ्वीराज शिंदे, रुचा देवयानी खेडकर, ऋतुजा भुजाडे यांनी करेक्ट आन्सर सांगितलंय या क्वेश्चन साठी. तर बघा जो काही सिल्वर आहे त्या सिल्वरचं पोटेन्शियल हे 0.8 व्होल्ट आहे. ऋतुजा ठेंगडे, पवन वाळके, आदित्य भोसले यांनी पण करेक्ट आन्सर सांगितलंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय बघा मित्रांनो. कन्सिडर द फॉलोइंग सेल. आता व्यवस्थित लक्ष द्या. काय म्हणतात ते, तर एक सेल आपल्याला इथं परत दिली आहे आणि त्या सेल वरून पुढे काय म्हणतात ते होल्ड. परत तुम्हाला व्हॅल्यू कशाची दिली बघा मित्रांनो, तर तुम्हाला व्हॅल्यू दिली E0 सेलची. सांगा E0 सेल किती दिला आता 1.007 व्होल्ट. पुढे काय म्हणता E0 कॅलोमेल. आता सगळ्यात महत्वाचं हे आता E0 कॅलोमेल कळायला पाहिजे तुम्हाला. तर बघा हे जे रिप्रेझेंटेशन आहे डबल व्हर्टिकल लाईन ज्याच्या डाव्या बाजूला बघा डबल व्हर्टिकल लाईनच्या डाव्या बाजूला आवाज येत नाहीये, एक मिनिट. आता येतोय का आवाज सर्वांना? आवाज येतोय का ते सांगा अगोदर. प्रीती कांबळे यस सर सांगताय. आता सुमित मोरे, देवयानी सर्वांना आवाज येतोय. इकडे लक्ष द्या. आता करेक्ट आवाज येतोय सगळ्यांना, तर इकडे लक्ष द्या. तर बघा ही जी सेल रिप्रेझेंट केली आहे त्या सेल रिप्रेझेंटेशन वरून आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची बघा मित्रांनो. डबल व्हर्टिकल लाईन त्याच्या डाव्या बाजूला जो असतो तो एनोड असतो. याचा अर्थ झिंक हा एनोड आहे. आता उजव्या बाजूला बघा उजव्या बाजूला जो दिला आहे KCl दिला, H2Cl2 दिला आणि Hg दिला. आता इथं लक्षात घ्या H2 नाही हा Hg2Cl2 आहे. त्याला कॅलोमेल म्हणता. म्हणजे हा जो इलेक्ट्रोड आहे ह्या साईडचा कोणत्या साईडचा उजव्या साईडचा जो इलेक्ट्रोड आहे तो कोण आहे मित्रांनो कॅलोमेल इलेक्ट्रोड आहे. आणि त्या कॅलोमेल इलेक्ट्रोडचं तुम्हाला पोटेन्शियल दिलंय मित्रांनो. किती दिलंय ते, तर कॅलोमेल इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल दिलं 0.242 व्होल्ट. बघा E0 सेल दिली, नंतर कॅलोमेलचं पोटेन्शियल दिलं आणि तुम्हाला विचारलं व्हॉट इज द स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ झिंक. कोणाचं विचारलं मित्रांनो, झिंकचं स्टँडर्ड पोटेन्शियल विचारलंय. मला अगोदर सांगा या केसमध्ये झिंक हा काय आहे एनोड आहे, कॅलोमेल हा काय आहे कॅथोड आहे. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे, तर सिंपल फॉर्म्युला आहे E0 सेल इज इक्वल टू E0 कॅथोड. मग कॅथोड म्हणजे कोण मित्रांनो कॅलोमेल मायनस E0 एनोड. एनोड म्हणजे कोण झिंक. आता बघा तुम्हाला E0 सेल दिलंय, किती दिलंय ते 1.007. कॅलोमेल पण दिलंय 0.242 आणि तुम्हाला E0 Zn विचारलाय. कळतंय सगळ्यांना E0 Zn विचारलाय. मग हा E0 Zn ह्या बाजूला घेऊ, हा E0 सेल त्या बाजूला घेऊ. मग आपण घेतलं E0 Zn इज इक्वल टू 0.242. आता हा मायनस होता इकडे आला प्लस झाला, हा इकडे प्लस आहे तिकडे मायनस होईल म्हणजे मायनस 1.007. आता काय करा मित्रांनो, तर दोघांचं सबस्ट्रॅक्शन करा. मोठा नंबर जो आहे त्यातून छोटा नंबर मायनस करा. 1.007 त्यातून 0.247 मायनस करा. 7 minus 7 0, 10 minus 4 6, 10 minus 3 किती आला मित्रांनो 7 आणि इथं हा 0 मोठ्या नंबरचं साइन मायनस म्हणजे मायनस 0.760 व्होल्ट. हे पोटेन्शियल यायला पाहिजे झिंकचं. आलंय. बऱ्याच जणांचं ऑप्शन आलंय. यश काय असतं बी ऑप्शन सांगताय.
नंतर सिद्धी ए ऑप्शन, पूनम निकम ए ऑप्शन सांगताय, सुमित मोरे पण ए ऑप्शन सांगताय. आता आपल्याला कळालं दोन आन्सर -0.765 आणि +0.765. लक्षात येते सगळ्यांच्या. पण आपल्याला कळालं आता हे जर आपण बघितलं तर इथं आपल्याला मायनस आन्सर आलंय, याचा अर्थ ए ऑप्शन हे आपल्यासाठी करेक्ट आहे मित्रांनो. कोणता? ए ऑप्शन. हा इथं 2 4 2 आहे मित्रांनो, त्यामुळे इथं 5 येईल. करेक्ट. सर्वेशने सांगितलं. इथं आपण ते 7 लिहिलं त्यामुळे ते 0 आलं, पण 7 6 5 कसं आलं तर कळालं इथं 2 आहे. क्लिअर. सगळ्यांचं ए ऑप्शन आलंय. त्यानंतर बघा आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय आणि नेक्स्ट क्वेश्चन पण आता तुम्हाला दिसतोय. इफ E0Ag plus is equal to plus 0.80 volt, what is the potential developed for Ag? It gives Ag plus electron at 298 Kelvin. इकडे लक्ष द्या. आता काय म्हणतात ते तर तुम्हाला दिलं E0Ag म्हणजे जो सिल्वर आहे त्या सिल्वरचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल दिलंय. किती दिलंय मित्रांनो? ते +0.80 व्होल्ट. कोणत्या रिएक्शन साठी दिलं तर बघा रिएक्शन दिली आपल्याला इथं Ag. इट गिव्स Ag प्लस इलेक्ट्रॉन. आता मला सांगा मित्रांनो ही जी रिएक्शन आहे ती ऑक्सिडेशन आहे का रिडक्शन आहे? सांगा. ही रिएक्शन ऑक्सिडेशन आहे का रिडक्शन? बघा इलेक्ट्रॉन काय झालाय? लॉस. इलेक्ट्रॉन लॉस झाला, याचा अर्थ ही रिएक्शन ऑक्सिडेशन आहे. आणि लक्षात घ्या हे ऑक्सिडेशन आहे, याचा अर्थ हे जे दिलेलं पोटेन्शियल मित्रांनो ते ऑक्सिडेशन पोटेन्शियल. कोणतं पोटेन्शियल? हे ऑक्सिडेशन पोटेन्शियल. हे लक्षात घ्या. या रिएक्शन वरून आपल्याला कळायला पाहिजे हे जे दिलेलं पोटेन्शियल आहे ते कोणतं आहे? ऑक्सिडेशन पोटेन्शियल आहे. आता तुम्हाला काय विचारलं? व्हॉट इज पोटेन्शियल डेव्हलप फॉर Ag? म्हणजे Ag वर डेव्हलप होणार पोटेन्शियल तुम्हाला कॅल्क्युलेट करायचंय मित्रांनो. Eag. इकडे लक्ष द्या. आता E0Ag दिला आहे, Eag तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे याला आपण फक्त इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणणार, याला स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणणार. आणि हे लक्षात घ्या स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल दिलंय आणि तुम्हाला साधं इलेक्ट्रोड पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचंय तर आपल्याला यूज करावं लागतं मित्रांनो नस्ट इक्वेशन. काय इक्वेशन यूज करायचं? नस्ट इक्वेशन. इकडे लक्ष द्या सगळे. आता नस्ट इक्वेशन काय तर बघा मित्रांनो तुम्ही लिहिणार Eag इज इक्वल टू E0Ag मायनस 0. काय घेतलं होतं? 0.0592. 0.0592 डिवायडेड बाय n log to the base 10 concentration of product divided by concentration of reactant. समजून घेत चला आता पटपट. काय फॉर्म्युला घेतला आपण? Eag इज इक्वल टू E0Ag मायनस 0.0592 डिवायडेड बाय n log to the base 10 concentration of product divided by concentration of reactant. आता Eag आपल्याला दिलेला नाहीये मित्रांनो, तोच आपल्याला शोधायचा आहे. आता बघा या केस मध्ये E0Ag याचा अर्थ त्याला स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल म्हणणार. आता आपल्याला हे जे दिलंय मित्रांनो +0.80 व्होल्ट हे ऑक्सिडेशन पोटेन्शियल दिलंय स्टँडर्ड. आपल्याला स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल पाहिजे. आता स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल आणि ऑक्सिडेशन पोटेन्शियल सेम असतं, फक्त त्याचं साइन अपोजिट असतं. म्हणजे जर स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल +0.8 आहे तर स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल येईल मित्रांनो -0.8. एवढं आपल्याला इथं कळालं पाहिजे. मायनस का बरं आलं कळालं? कारण की हे ऑक्सिडेशन आहे, आपल्याला इथं रिडक्शन घ्यायचंय. मायनस इकडे वा 0.0592 डिवायडेड बाय n. आता n म्हणजे काय? इकडे लक्ष द्या. n म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्व इन रिएक्शन. किती इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्व असतात तर या रिएक्शन मध्ये आपल्याला कळालं 1 इलेक्ट्रॉन लॉस होतो, याचा अर्थ n ची व्हॅल्यू 1 आहे मित्रांनो. नंतर log to the base 10. सांगा ह्या रिएक्शन मध्ये प्रोडक्ट कोण आहे मित्रांनो? Ag प्लस. रिएक्टंट कोण आहे? Ag.
म्हणजे इथं तुम्ही घेणार कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag. इकडे बघा आता -0.8 मायनस आता 1 ने डिवाइड केल्यामुळे काही फरक पडणार नाही 0.0592 log टू द बेस 10. आता बघा Ag प्लस ज्याचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं दिसतंय तुम्हाला 0.01 व्होल्ट. मग Ag प्लसचं घेतलं 0.01 डिवायडेड बाय Ag. मग तुम्ही म्हणणार Ag चं तर काहीच दिलेलं नाहीये. लक्षात घ्या जो प्युअर मेटल असतो त्याचं पोटेन्शियल त्याचं कॉन्सन्ट्रेशन कधीच देत नाही, त्याचं कॉन्सन्ट्रेशन नेहमी 1 असतं. मग इकडे बघा -0.8 मायनस 0.0592 इंटू log टू द बेस 10. आता 0.01 कसा लिहिला 1 इंटू 10⁻⁻². पॉईंट 2 ने तिकडे घेतला आणि आता 1 चा आपल्याला माहिती 1 ने मल्टिप्लाय केल्यामुळे काही फरक पडणार नाही. म्हणजे तुम्हाला लॉग शोधायचा आहे 10⁻⁻² चा. सांगा 10⁻⁻² चा जर लॉग केला बघा -0.8 मायनस 0.0592. आता मला सांगा लॉग ऑफ 10⁻⁻² केला तर तो येतो -2 इंटू log ऑफ 10. log ऑफ 10 ची व्हॅल्यू 1 असते, याचा अर्थ याचा आन्सर आलं मित्रांनो -2. log ऑफ 10⁻⁻² किती आला तर -2. मग आता मायनस मायनस हे प्लस होईल, 2 ने त्याला मल्टिप्लाय करा बघा -0.8. आता 2 ने मल्टिप्लाय केला तर बघा हा 0.0592 इंटू 2 हे 2 दोन्ही 4 2 9 18 8 हजाला 1 हा 5 दोन्ही 10 आणि 1 11 बरोबर का. नंतर हा 0 म्हणजे 0. आता हे बघा मायनस मायनस प्लस होईल म्हणजे इथं प्लस 0.1184. आता सांगा एकाला प्लस आणि एकाला मायनस आलं, सांगा एकाला प्लस आणि एकाला मायनस आलं तर काय करा सबट्रॅक्शन करा सबट्रॅक्शन करा आणि मला आन्सर सांगा. आता सबट्रॅक्शन करून आन्सर मला सांगायचंय. रुच्याने ऑप्शन सांगितलंय, प्रतीक मालेने ऑप्शन सांगितलंय, भावेशने पण ऑप्शन सांगितलंय. अगोदर वेगळं सांगितलं होतं, आता नंतर वेगळं सांगितलं. पूनम निकम. तर बघा ह्या दोघांचं जर आपण सबट्रॅक्शन केलं 0.8 मधून 0.11 आपण मायनस करणार, कारण 0.8 हा मोठा आहे मित्रांनो आणि त्यातून 1184 जर मायनस केले तर आपला आन्सर यायला पाहिजे -0.6816. किती -6816 म्हणजे ऑप्शन डी हे करेक्ट यायला पाहिजे. बघा मित्रांनो सृष्टीसाठी ए ऑप्शन सांगताय, ए ऑप्शन नाहीये सृष्टी. 0.8 मधून तुम्ही 0.1184 मायनस करा. अमृता वडाळकर डी ऑप्शन, देवयानी खेडकर डी ऑप्शन सांगताय, आदित्य भोसले पण डी ऑप्शन सांगताय. मित्रांनो लक्षात घ्या हे सगळं ठीक आहे, इथपर्यंत आलो ऑप्शन आलं हे बरोबर आहे, पण तुम्ही ही प्रोसेस समजून घ्या. आपण इथपर्यंत पोहोचलो कसं, इथपर्यंत पोहोचलो कसं हे महत्वाचं आहे. कसं कळायला आपल्याला हे शोधायचंय का बरं आपण हा फॉर्म्युला घेतला आणि मग आपण आन्सर काढलं हे समजणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. सार्थक शेलार डी ऑप्शन सांगताय, आकांक्षा चव्हाण पण डी ऑप्शन. क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय आणि नेक्स्ट क्वेश्चन दिसतोय आपल्याला इफ E0 बघा काय दिलंय नेक्स्ट क्वेश्चन मध्ये, तर इफ E0 Fe प्लस 2 ऑब्लिक Fe इज इक्वल टू -0.44 व्होल्ट अँड E0 Sn प्लस 2 ऑब्लिक Sn इज इक्वल टू -0.14. बघा दोन इलेक्ट्रोड आहे, दोघांचं आपल्याला पोटेन्शियल दिलंय, एक Fe आहे आणि दुसरा Sn आहे. बघा पुढे काय म्हणतात ते, व्हॉट इज स्टँडर्ड EMF ऑफ सेल कंटेनिंग द 2 इलेक्ट्रोड. म्हणजे तुम्हाला स्टँडर्ड EMF कॅल्क्युलेट करायचं मित्रांनो. E0 सेल इकडे लक्ष द्या. आता एकदम सोपा आहे. आता हा एकदम सोपा आहे. काय केलं, 2 इलेक्ट्रोड दिले आणि तुम्हाला E0 सेल कॅल्क्युलेट करायचा आहे. फक्त तुम्ही काय करा, व्हॅल्यू वरून सांगा एनोड कोण आणि कॅथोड कोण.
सांगा ऍनोड कोण आणि कॅथोड कोण? तर बघा ज्याची व्हॅल्यू कमी तो ऍनोड, ज्याची व्हॅल्यू जास्त तो कॅथोड. बघा -0.44 आणि -0.14. तर -0.14 हा जास्त आहे, याचा अर्थ हा कॅथोड आहे मित्रांनो, आणि हा कोण आहे तर ऍनोड आहे. म्हणजे फेरस हा ऍनोड आहे, टीन हा कॅथोड आहे. मग तुम्हाला काय करावं लागल माहिती आहे ना आपल्याला, E0 सेल. मग E0 सेल इज इक्वल टू फॉर्म्युला असतो आपल्याकडं E0 कॅथोड, बरोबर का? E0 कॅथोड मायनस E0 ऍनोड. सांगा मग कॅथोड कोण आहे? SN. मग तुम्ही लिहिणार E0 SN मायनस E0 FE. सांगा SN चं पोटेन्शियल दिलंय -0.14 मायनस -0.44. आता हे मायनस मायनस प्लस होईल मित्रांनो, 0.14 प्लस 0.44. एकाला प्लस आणि एकाला मायनस आहे, तर सबस्ट्रॅक्शन करा. सबस्ट्रॅक्शन केलं आपण 0.44, त्यातून 0.14 हा 0, हा 3, हा 0. मोठ्या नंबरचं साईन देणार मित्रांनो. इथं आपण मोठ्या नंबरचं साईन प्लस आहे, म्हणजे आपला आन्सर आला पाहिजे प्लस 0.30 व्होल्ट. ही 0 सेलची व्हॅल्यू किती मित्रांनो? 0.30, पण प्लस कोणत्या ऑप्शन मध्ये दिलंय? तर आता 0.30 चे दोन ऑप्शन देता, आणि ते आपल्याला गंडवण्यासाठी देता, आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी दोन ऑप्शन सारखेच देता. मग तो म्हणणार दोन ऑप्शन सारखेच आहे, तर दोन सारखे नाहीये मित्रांनो. आपलं करेक्ट कॅल्क्युलेशन केलं तर आपलं ऑप्शन एच हे करेक्ट यायला पाहिजे, बी ऑप्शन येणार नाही. कोणाचंच बी ऑप्शन येणार नाही. थोडीशी चूक झाली तर बी ऑप्शन येऊ शकतं मित्रांनो, पण बी ऑप्शन आलं तर आपला 1 मार्क हा जाऊ शकतो, आणि 1 मार्क हा आपला एकदम लाखाचा आहे. लक्षात येतोय सगळ्यांना? आता इथून पुढे लक्षात घ्या, 1 मार्क हे लाखाचे. काही लाख रुपये तुम्हाला मिळून देणारे 1 मार्क आहे, काही लाख रुपये तुम्हाला खर्चायला लावणारे 1 मार्क आहे. म्हणजे तुम्हाला जर 1 मार्क कमी पडताय, तुमचं ऍडमिशन जर गव्हर्नमेंट ऐवजी प्रायव्हेट कॉलेजला होतंय, तर तुम्हाला लाखो रुपये मध्ये फी भरावी लागणार आहे. आणि तेच 1 मार्कचं महत्व नंतर आपल्याला कॅम्पसमध्ये जेव्हा सिलेक्शन होईल तेव्हा पण कळणार आहे. त्यामुळे एक मार्क हा महत्वाचा आहे. आपण अजिबात दुर्लक्ष करायचं नाही, एकदम पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने पेपर सॉल्व्ह करायचं आहे. लक्षात येतंय? तर उद्या आपली टेस्ट पण आहे, ग्रुप टेस्ट आहे, आणि महत्वाची टेस्ट आहे. लक्षात घ्या, सर्वांनी अभ्यास करायचा आहे. परत तुम्हाला प्रत्येक लेक्चर मध्ये तेच सांगितलं जातं, अभ्यास करा, टेस्ट द्या. आणि टेस्ट ही सगळ्यांनी द्यायची. परत सांगतोय मी, असा एक पण स्टुडंट नाही पाहिजे की सर मी तर क्लासला जॉईन केलाय पण मी टेस्ट नाही देते, मी गावाला जातोय, मी असं होतंय, मला जीवावर आलंय, असं कोणीच नाही म्हणायचं. अभ्यास म्हणजे अभ्यास आणि टेस्ट म्हणजे टेस्ट. मार्क किती पडू द्या, मार्कचं मॅटर नाहीये. तुम्हाला परत सांगतो मी, मार्क हे वाढणार आहे जर तुम्ही टेस्ट देत राहिले. पण तुम्ही मार्कमुळे जर टेस्ट पासून बाजूला पळाले तर मग मात्र उपयोग होणार नाही. त्यामुळे अभ्यास करा, टेस्ट द्या. सगळेच मुलं अभ्यास करतील, सगळेच उद्या टेस्ट देतील नक्की. तर बघा आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय, आणि नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय. वाचा क्वेश्चन, वाचा. आणि त्या क्वेश्चन वरून आपल्याला काय दिलंय, काय विचारलंय ते सांगा. बघा काय म्हणतात ते, फॉर द सेल रिॲक्शन. एक सेल रिॲक्शन आपल्याला दिली, मी लगेच लिहून घेतो. काय दिली सेल रिॲक्शन? A + B + 2 इट गिव्स, इकडे काय म्हणता A + 2 + B, अशी एक रिॲक्शन आपल्याला दिली आहे. पुढे काय म्हणतात ते, इफ इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑफ रिॲक्शन इज 10⁴. आता इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणजे सांगितलं होतं मी तुम्हाला, K जो असणार आहे, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट जो असतो त्याला K म्हणता. या इक्विलिब्रियम कॉन्स्टंट K ची व्हॅल्यू दिली मित्रांनो 10⁴. व्हॉट इज द स्टँडर्ड EMF ऑफ सेल? तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे E0 सेलची व्हॅल्यू. कशाची मित्रांनो? E0 सेल. पटपट इकडे लक्ष द्या. आता E0 सेल कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्हाला. लॉग K हा दिलाय, सॉरी लॉग K नाही, K ची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे. मग आपण नस्ट इक्वेशन, त्या नस्ट इक्वेशन वरून आपण काहीतरी घेतलं होतं K कसा आला. तर बघा आपल्याकडे इक्वेशन आहे
E cell is equal to E0 cell minus 0.0592 divided by N log to the base 10 concentration of product divided by concentration of reactant. इकडे लक्ष द्या आता. हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट यालाच के म्हणता, म्हणजे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. E0 सेल आहे तर लक्षात घ्या ऍट इक्विलिब्रियम कंडिशन असेल मित्रांनो, तर इक्विलिब्रियम कंडिशन साठी ई सेलची व्हॅल्यू 0 असते. मग 0 इज इक्वल टू लिहिणार E0 सेल मायनस 0.0592 डिवायडेड बाय N आणि लॉग ऑफ काय लिहिणार के. आता इकडे लक्ष द्या, तुम्हाला E0 सेल कॅल्क्युलेट करायचा आहे. मग E0 सेल ह्या साईडला घेतला तो मायनस होईल, मग मायनस झाला तर तुम्ही लिहिणार E0 सेल इज इक्वल टू, आता बघा इकडे पण मायनस राहील, मग मी ते दोन्ही मायनस लिहित नाही, मायनस मायनस कॅन्सल करतो. 0.0592 डिवायडेड बाय N लॉग ऑफ के. आता E0 सेल तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे आणि के दिलाय, तुम्हाला 10⁴. पण सांगा N काय आहे, सांगा N काय मित्रांनो. N चा जर विचार केला तर N म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्व इन रिएक्शन. मग आता आपण इथं रिएक्शन मध्ये जर बघितलं A चा तयार झाला A प्लस, सांगा A चा A प्लस तयार झाला याचा अर्थ 2 इलेक्ट्रॉन लॉस, किंवा B प्लस चा तयार झाला B याचा अर्थ 2 इलेक्ट्रॉन गेन. म्हणजे N ची व्हॅल्यू किती येईल मित्रांनो 2. मग बघा 0.0592 डिवायडेड बाय 2 इंटू लॉग ऑफ 10⁴. आता सांगा 10⁴ चा लॉग म्हणजे किती 4 इंटू लॉग ऑफ 10, लॉग ऑफ 10 1 म्हणजेच 4. मग बघा 0.0592 डिवायडेड बाय 2 इंटू 4. मग 2 ने 4 ला डिवाइड केलं 2 आणि 2 ने फक्त आता याला मल्टिप्लाय करा. 0.0592 इंटू 2, फक्त 2 ने मल्टिप्लाय करा आणि आन्सर सांगा. पण हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करावे लागतील मित्रांनो. लॉग ऑफ के आपल्याला दिलेला होता. बी ऑप्शन सांगताय सगळेच विद्यार्थी, बी ऑप्शन सांगताय पूनम निकम, अक्षय गाडेकर, सिद्धी, भावेशने पण बी ऑप्शन सांगितलंय. या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर 2 इंटू 2 4, बरोबर ना. 4 म्हणजे आता इथं जर बघितलं आता बाकी दुसरं काहीच नाही बघितलं, तुम्हाला एवढं जर कळालं 2 इंटू 2 4 आणि 4 फक्त इथं एकाच ऑप्शन मध्ये बघा, ऑप्शन बी मध्ये. मग असं आपल्याला हे टाइम पण वाचवता येईल. असं जर आपल्याला पटकन कळालं 4 इथं एकच ठिकाणी, पटकन बी ऑप्शन सांगा, बाकी ऑप्शन पण बघत बसू नका. क्लिअर कळालंय सगळ्यांना क्वेश्चन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय बघा मित्रांनो, आणि नेक्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीनवर दिसतोय. विच फ्रॉम फॉलोइंग इक्वेशन इज करेक्ट. काय म्हणतात ते आता, विच फ्रॉम फॉलोइंग इक्वेशन इज करेक्ट फॉर रिलेशन बिटवीन स्टँडर्ड सेल पोटेन्शियल अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. आता आपण जे इक्वेशन घेतलं त्याच इक्वेशन वर हा क्वेश्चन आहे. 2 वेळा विचारलाय, 2024 आणि 2022. पटकन सांगा. लिहिले आत्ताच आपण ते घेतला होता ना फॉर्म्युला. E0 सेल इज इक्वल टू 0.0592 डिवायडेड बाय N लॉग टू द बेस 10 ऑफ के. सांगा कोणामधलं रिलेशन, स्टँडर्ड EMF ऑफ सेल अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. ऑप्शन सी हे करेक्ट आहे मित्रांनो. कोणतं ऑप्शन करेक्ट आहे तर ऑप्शन सी. ऋतुजा, सार्थक, शेलार, देवयानी, खेडकर, सृष्टी साठे सर्वांनी करेक्ट आन्सर सांगितलंय. वैष्णवी आहेर, क्लिअर, आकांक्षा चव्हाण. त्यानंतर नेक्स्ट आता हा पण याचं पण आन्सर तुम्ही द्यायचंय. विच ऑफ द फॉलोइंग रिलेशन अबाउट E0 सेल इज फॉल. बघा कोणतं रिलेशन फॉल्स आहे असं आपल्याला विचारलंय. कोणासाठी तर E0 सेल. सांगा याचं करेक्ट आन्सर तुम्ही सांगायचंय. पूनम निकम सांगताय पटपट. सृष्टी साठे, पूनम निकम, रुचा, सिद्धी कुदळे, अक्षय गाडेकर.
पुढं पटपट सार्थक, शेलार, भावेश, पवन वाळके, पृथ्वीराज शिंदे, तर इकडे बघा मित्रांनो, आता आपल्याला E0 सेल पहिला जो फॉर्म्युला दिला बघा, E0 सेल इज इक्वल टू E0 कॅथोड मायनस E0 एनोड, हे बरोबर आहे, बरोबर ना. आपल्याला फॉल्स विचारलंय, ए ऑप्शन येणार नाही. बी ऑप्शन बघा, E0 सेल इज इक्वल टू 0.0592 डिवायडेड बाय n इंटू log टू द बेस 10 ऑफ k, हे पण ऑप्शन बरोबर आहे. बी ऑप्शन पण बरोबर आहे, म्हणजे ती पण स्टेटमेंट फॉल्स नाहीये, बी ऑप्शन पण येणार नाही. आता बघा सी ऑप्शन मध्ये दिलं E0 सेल इज इक्वल टू डेल्टा G0, काय दिलंय, डेल्टा G0 अपॉन NF. तर बघा आपण कुठेतरी एक फॉर्म्युला बघितला होता, डेल्टा G0 आणि E0 सेल मधलं रिलेशन घेतलं होतं, डेल्टा G0 इज इक्वल टू मायनस n इंटू F इंटू E0 सेल, असा फॉर्म्युला घेतला होता मित्रांनो आपण. इकडे बघा काय फॉर्म्युला आहे हा, डेल्टा G0 इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, मायनस n इंटू F इंटू E0 सेल. मग यावरून जर तुम्ही E0 सेलचा फॉर्म्युला घेतला तर E0 सेलचा फॉर्म्युला येईल मित्रांनो, डेल्टा G0 मायनस n इंटू F, बरोबर का, असं यायला पाहिजे. यांनी दिलं प्लस NF, याचा अर्थ ही स्टेटमेंट फॉल्स आहे, म्हणजे आपल्यासाठी ऑप्शन सी हे करेक्ट आहे मित्रांनो. बऱ्याच जणांनी डी ऑप्शन सांगितलंय, पण डी ऑप्शन नाहीये, तर सी ऑप्शन हे फॉल्स आहे मित्रांनो. E0 सेल इज इक्वल टू डेल्टा G0 मायनस n डिवायडेड बाय मायनस n इंटू F, त्यांनी प्लस दिलं, मायनस यायला पाहिजे. मग तुम्ही म्हणणार सर डी ऑप्शन मध्ये पण, इकडे पहा आता ऍक्च्युअल सी ऑप्शन करेक्ट आहे, पण मग तुम्ही म्हणणार डी ऑप्शन पण फॉल्स आहे सर. E0 सेल इज इक्वल टू E0 एनोड मायनस E0 कॅथोड. आता जर तुम्हाला दोन वेगवेगळे पोटेन्शियल दिलेले असतील, म्हणजे ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि रिडक्शन पोटेन्शियल दिलेलं असेल, तर तेव्हा मात्र लक्षात घ्या, तर तेव्हा तुम्ही E0 एनोड, आता इथं मायनस ऐवजी काय पाहिजे, फक्त आपण इथं जर विचार केला तर इथं प्लस घेऊ शकता, पण कॅथोडचं पण जर तुम्हाला ऑक्सिडेशनच पोटेन्शियल दिलं, इकडे लक्ष द्या, दोघांचं जर ऑक्सिडेशनच पोटेन्शियल दिलं तर याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल घेणार कॅथोड, हा त्याच्यावर रिडक्शन होईल, मग त्याचं जे पोटेन्शियल घेणार ते तुम्ही मायनस घेणार, मायनस घेतल्यामुळे मग इथं जो सिम्बॉल येतो मायनस येईल. याचा अर्थ ही दिलेली स्टेटमेंट डी ऑप्शन मधली पण करेक्ट आहे. जर दोघांचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल दिलेलं असेल तर हा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता मित्रांनो, तो चुकलेला नाहीये. कळालंय का सगळ्यांना, सी ऑप्शन करेक्ट आहे. बऱ्याच जणांनी डी ऑप्शन सांगितलं होतं, डी ऑप्शन नाहीये, तर सी ऑप्शन हे करेक्ट आहे मित्रांनो. डी ऑप्शन कसं बरोबर आहे हे कळालं का सगळ्यांना, पटपट सांगा मला कमेंट मध्ये, डी ऑप्शन नाही येणार आहे हे कळालं का सगळ्यांना. यस, कळालंय सगळ्यांना, डी ऑप्शन येणार नाही. त्यानंतर बघा आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय मित्रांनो, आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे, सांगा काय दिलाय नेक्स्ट क्वेश्चन मध्ये, इफ फॉर द सेल रिएक्शन. आता इथं परत एक सेल रिएक्शन दिली तुम्हाला, कोणती सेल रिएक्शन दिली तर बघा, A प्लस B प्लस इट गिव्स A प्लस प्लस B. आता ही रिएक्शन दिली, याचा अर्थ A पासून A प्लस तयार होतो, याचा अर्थ याचं होतं ऑक्सिडेशन, B प्लस पासून B तयार होतो, याचा अर्थ याचं होतं रिडक्शन. बघा ऑक्सिडेशन होताना एक इलेक्ट्रॉन लॉस होतो, रिडक्शन होताना एक इलेक्ट्रॉन गेन होतो, याचा अर्थ n ची व्हॅल्यू 1 आहे मित्रांनो. मग बघा इफ E0 सेल इज, काय दिलं तुम्हाला, E0 सेलची व्हॅल्यू दिली, E0 सेलची व्हॅल्यू किती मित्रांनो, तर 0.0592 व्होल्ट, किती 0.0592 व्होल्ट. व्हॉट इज
इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इफ ऑफ रिएक्शन ऍट 298 केल्विन. बघा काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं तुम्हाला. आता इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची जर रिएक्शन ही 298 केल्विनला होत असेल तर बघा आताच आपण E0 सेल आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट मधलं रिलेशन बघितलं. काय फॉर्म्युला आहे? E0 सेल इज इक्वल टू काय घेतं सांगा 0.0592 डिवायडेड बाय n log to the base 10 of k. बघा तुम्हाला k ची व्हॅल्यू शोधायची आहे. मग आपण काय करू तर इथं लिहू log of k इज इक्वल टू आता हा जो पार्ट येतो इकडे आणा n इथं सांगा n इथं डिवाइडला इकडे मल्टिप्लायला येईल. मग इथं लिहिणार तुम्ही E0 सेल इंटू n डिवायडेड बाय 0.0592. आता n ची व्हॅल्यू 1 आहे. E0 सेल ची व्हॅल्यू 0.0592 आहे. मग डिवायडेड बाय परत 0.0592 म्हणजे किती आला मित्रांनो 1. बघा लॉग ऑफ k ची व्हॅल्यू किती आली तर 1 आली. आता आपल्याला फक्त k काढायचा आहे म्हणजे यातला लॉग नकोय. मग लॉग नसेल लॉग काढून टाकायचा आहे तर आपल्याला माहिती आपण घेतो अँटी लॉग. मग आपण अँटी लॉग घेतला या लॉग ऑफ k चा तर लॉग निघून जाईल इकडे राहील k आणि इकडे लिहिणार तुम्ही अँटी लॉग ऑफ 1 म्हणजे 1.000. आता बघा 0.00 चा जर बघितलं तुम्ही 0.00 चा जर बघितला तर तो जनरल किती येतो तर 1 येईल इंटू आता पॉवर लिहिणार 10⁻1 आणि 10⁻1 म्हणजे किती मित्रांनो तर 10 बरोबर ना. 10⁻1 ची व्हॅल्यू किती तर 10 आहे म्हणजे आपला ऑप्शन 10 यायला पाहिजे. कोणत्या ऑप्शन मध्ये दिलंय तर ऑप्शन बी मध्ये आपल्याला हे दिलंय. हा विचारला होता 2025 साठी. लक्षात येते सगळ्यांना. तर क्वेश्चन हा कळालाय सगळ्यांना. आपल्याला के कॅल्क्युलेट करायचा होता जो दिला होता ऑप्शन बी मध्ये. सृष्टी साठे, दिव्यानी खेडकर, पूनम निकम सर्वांनीच याचं पण आन्सर करेक्ट सांगितलंय. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय. आता याचा आन्सर तुम्ही सांगायचं. सांगा नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण गेलोय आणि नेक्स्ट क्वेश्चनचा आन्सर तुम्ही सांगायचंय. तुम्हाला मी काल वाचून यायचं सांगितलं होतं. गॅल्व्हॅनिक सेल ज्याला दुसरं नाव आहे बघा मित्रांनो लेड स्टोरेज सेल. ज्या लेड स्टोरेज सेल साठी आपल्याला इथे एक क्वेश्चन विचारला आहे आणि त्या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला द्यायचा आहे. सार्थक शेलार सांगताय डी ऑप्शन, पूनम निकम सांगताय बी ऑप्शन. पटपट बघा विचारलं काय त्यांनी विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट यूज इन द कन्स्ट्रक्शन ऑफ लेड स्टोरेज बॅटरी. म्हणजे लेड स्टोरेज बॅटरी तयार करताना कोणता कंपाऊंड यूज केला जात नाही असं विचारलंय. तर इथं डी ऑप्शन मध्ये थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे मित्रांनो. इथं H2SO4 पाहिजे. काय पाहिजे H2SO4. जे तुम्ही डी ऑप्शन सांगताय त्या डी ऑप्शन वाल्याने समजून घ्या तिथं H2SO2 नाहीये H2SO4 आहे. आता विचार करून सांगा तुम्ही कोणतं ऑप्शन करेक्ट आहे. तर बघा जो लेड स्टोरेज आहे लेड स्टोरेज सेल मध्ये जो एनोड असतो तर ज्या पीबी प्लेट आहे त्या पीबी प्लेट ह्या एनोड म्हणून काम करता. पीबी प्लेट कोटेड विथ PbO2 हा कॅथोड म्हणून काम करतो आणि त्यामध्ये H2SO4 हा इलेक्ट्रोलाइट म्हणून काम करतो. म्हणजे त्यामध्ये तुम्ही काय घेणार नाही मित्रांनो PbSO4 हा घेणार नाही. PbSO4 नंतर तयार होतो. तो घेतल्या जात नाही कन्स्ट्रक्शन साठी तो नंतर तयार होतो. म्हणजे जी बॅटरी आहे त्या बॅटरीवर आपल्याला जे अशी व्हाईट कलरची पावडर दिसते ती PbSO4 ची आहे. ती कन्स्ट्रक्शन मध्ये नाही तर ती नंतर रिएक्शन मध्ये तयार होते. कळालं सगळ्यांना. तर या क्वेश्चन साठी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट which of the following is used to avoid leakage of electrolyte in dry cell. जी ड्राय सेल आहे त्या ड्राय सेलचं लिकेज अवॉइड करण्यासाठी तुम्ही काय यूज करू शकता असं आपल्याला विचारलंय.
Which of the following is used to avoid leakage of electrolyte in dry cell? पूनम निकम ए ऑप्शन सांगताय म्हणजे पेस्ट ऑफ MnO2. यश कायस्थ बी ऑप्शन सांगताय पेस्ट ऑफ NH4Cl. सिद्धी कुदळे डी ऑप्शन सांगताय पेस्ट ऑफ ZnCl2. सगळ्यांनी वेगवेगळे ऑप्शन सांगितले. देवेनी खेडकर ए ऑप्शन सांगताय. सर्वेश वाकचौरे बी ऑप्शन सांगताय. प्रतीक्षा काळे बी ऑप्शन. सोनाली राणे सी ऑप्शन सांगताय. आकांक्षा चव्हाण बी ऑप्शन. अमृता वडाळकर ए ऑप्शन सांगताय. यश गायकवाड बी ऑप्शन सांगताय. पृथ्वीराज शिंदे बी ऑप्शन सांगताय. समीक्षा मोरे ए ऑप्शन. पटपट नूतन महाले बी ऑप्शन सांगताय. तर इकडे लक्ष द्या मित्रांनो, जी ड्राय सेल आहे त्या ड्राय सेल मध्ये MnO2 ची पेस्ट वापरली जाते, NH4Cl ची वापरली जाते, ZnCl2 ची वापरली जाते, पण ती आतमध्ये यूज केलं जाते. कुठं? आतमध्ये यूज केली जाते. म्हणजे इथं जनरल लिकेज साठी वापरल्या जातं मित्रांनो स्टार्च. यश कायस्थ बी ऑप्शन सांगताय. बी ऑप्शन नाहीये यश. आतमध्ये ज्या वापरल्या जातात त्या पेस्ट या MnO2, NH4Cl, ZnCl2, पण लिकेज अवॉइड करण्यासाठी काय यूज केलं जातं इथं? तर स्टार्च यूज केलं जातं. ऑप्शन सी हे करेक्ट आहे. कोणतं? तर माझ्या मते एक स्टुडंटने फक्त ऑप्शन सी सांगितलंय. तर या क्वेश्चन साठी सी हे ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following species act as a reducing agent during working of hydrogen oxygen fuel cell? बघा काय म्हणतात ते. Which of the following species act as a reducing agent? खाली दिलेल्यापैकी कोणती स्पेसीज ही तुम्ही रिड्युसिंग एजंट म्हणून यूज करता हायड्रोजन ऑक्सिजन फ्युअल सेल मध्ये? हायड्रोजन ऑक्सिजन म्हणजे H2O2 फ्युअल सेल. आता मला सांगा रिड्युसिंग एजंट याचा अर्थ काय? तर त्याचं स्वतःचं ऑक्सिडेशन झालं पाहिजे. मग आपल्याकडे दोन इलेक्ट्रोड असतात, एक हायड्रोजन असतो आणि एक ऑक्सिजन असतो. हायड्रोजन गॅस, ऑक्सिजन गॅस, काहीतरी पोरस कार्बन रॉड असं असतं ना. मग तुम्हाला विचारलं रिड्युसिंग एजंट कोणता आहे, म्हणजे तुम्हाला ओळखायचं आहे H2O2 फ्युअल सेल मध्ये कोणाचं ऑक्सिडेशन होतं. ज्याचं ऑक्सिडेशन होईल तो समोरच्याचं रिडक्शन करल आणि म्हणून त्याला आपण रिड्युसिंग एजंट म्हणणार. यश गायकवाड सांगताय डी ऑप्शन. डी ऑप्शन तर येऊ शकत नाही बाबा यश. डी ऑप्शन कसं येईल इथं? कारण की H2O2 फ्युअल सेल मध्ये दोनच इलेक्ट्रोड असतात. एकावर हायड्रोजन असतो, दुसऱ्यावर ऑक्सिजन असतो. हायड्रोजनचं ऑक्सिडेशन होतं आणि जो ऑक्सिजन आहे त्याचं रिडक्शन होतं. लक्षात घ्या, हायड्रोजनचं ऑक्सिडेशन होतं याचा अर्थ हायड्रोजन समोरच्याचं रिडक्शन करतो. म्हणजे हायड्रोजन हा काय मित्रांनो? तर रिड्युसिंग एजंट. कोणता एजंट आहे हा? रिड्युसिंग एजंट. ए ऑप्शन हे करेक्ट आहे. ही माहिती तुम्ही वाचून घ्यायची आहे. बऱ्याच जणांनी ते वाचलेलं नाहीये. काहीतरी उगाच सांगायचं म्हणून काही पण ऑप्शन सांगू नका. ती माहिती वाचा. ड्राय सेलची माहिती वाचा. लेड अक्युम्युलेटर म्हणजे त्याला आपण जनरल लेड स्टोरेज बॅटरी म्हणतो, त्याची माहिती वाचा. H2O2 फ्युअल सेलची वाचा. ऋतुजा भुजाडे, वैष्णवी आहेर, नंतर पूनम निकम, यश कायस्थ यांनी करेक्ट आन्सर सांगितलंय. तर H2O2 फ्युअल सेल मध्ये रिड्युसिंग एजंट कोणता असतो मित्रांनो? तर हायड्रोजन गॅस म्हणजेच H2. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडं. विच अमॉंग द फॉलोइंग मेटल हॅज हायेस्ट ऑक्सिडेशन पोटेन्शियल? बघा काय म्हणतात ते आता. विच अमॉंग द फॉलोइंग मेटल हॅज हायेस्ट ऑक्सिडेशन पोटेन्शियल? खाली दिलेल्यापैकी कोणत्या मेटलचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल हे हायेस्ट आहे? तर बघा मित्रांनो, कुठेतरी आपण ह्या चॅप्टर मध्ये एक EMF सिरीज, काय त्यामध्ये EMF सिरीज, ज्याला तुम्ही इलेक्ट्रोकेमिकल सिरीज पण म्हणता. आता थोडक्यात मी इथं थोडक्यात माहिती सांगतो.
ही इलेक्ट्रोकेमिकल सेल काय आहे आणि त्या इलेक्ट्रोकेमिकल सिरीजचा यूज काय आहे. तर ह्या ईएमएफ सिरीज मध्ये काय केलेलं असता, तर इलेक्ट्रोड मांडलेले असता, त्यांचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल डिक्रीज होत जाईल अशा पद्धतीने, ज्यामध्ये सेंटरला तुम्हाला हायड्रोजन दिसतो, त्याचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल 0.00 व्होल्ट आहे. त्यानंतर हायड्रोजनच्या वरच्या बाजूला कोणते इलेक्ट्रोड असतात मित्रांनो, ज्यांचं स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल हे प्लस आहे. सगळ्यात एक नंबर तुम्हाला फ्लोरीन दिसतो. आणि सगळ्यात शेवट आता हायड्रोजनच्या खाली बॉटमला जे इलेमेंट लिहिले त्यांचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल मायनस आहे मित्रांनो. काय आहे, मायनस. सगळ्यात शेवट तुम्हाला लिथियम दिसतो. इकडे बघा, सगळ्यात एक नंबरला फ्लोरीन दिसतो, सगळ्यात शेवट लिथियम दिसतो. आता फ्लोरीन ज्याचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल सगळ्यात जास्त आहे, फ्लोरीन ज्याचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल काय मित्रांनो सगळ्यात जास्त आहे, मग त्याचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल सगळ्यात जास्त आहे, याचा अर्थ त्याचं स्वतःचं रिडक्शन जास्त होतं, ज्याचं कमी त्याचं रिडक्शन कमी होतं. मग यानुसार जर बघितलं सगळ्यात जास्त रिडक्शन पोटेन्शियल विचारलं कोणाचं, फ्लोरीनचं. आणि आता रिडक्शन पोटेन्शियल आणि ऑक्सिडेशन पोटेन्शियल सेम असतं, फक्त साइन हे डिफरंट असतात. मग जो लिथियम आहे त्या लिथियमचं -3 पॉइंट काहीतरी, आता व्हॅल्यू पूर्ण एक्झॅक्ट नाही काही गरज, आपल्याला -3 असं त्याचं आन्सर आहे. पण हे कोणतं पोटेन्शियल मित्रांनो, रिडक्शन. मग ऑक्सिडेशन केलं तर हे मायनस होईल, हे प्लस होईल, म्हणजे सगळ्यात जास्त रिडक्शन पोटेन्शियल कोणाचं येईल मित्रांनो, ऑक्सिडेशन पोटेन्शियल हे कोणाचं येईल, लिथियमचं. तुम्हाला रिडक्शन पोटेन्शियल जर विचारलं असतं तर परत सांगतो सगळ्यात जास्त रिडक्शन पोटेन्शियल कोणाचं आहे, फ्लोरीनचं. मग आता याचा यूज काय ते पण सांगतो. ज्याचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल जास्त, त्याचं जास्त प्रमाणात होतं रिडक्शन, ते जास्त प्रमाणात दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करता, म्हणजे हे असता ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे तुम्हाला विचारलं सगळ्यात स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट कोणता आहे, तर फ्लोरीन आहे. आणि सगळ्यात स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट कोणता आहे मित्रांनो, तर तो लिथियम आहे. स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट कोण आहे, लिथियम आहे. मग तुम्हाला 2 इलेक्ट्रोड दिले आणि विचारलं यातला ऑक्सिडायझिंग एजंट कोण, रिड्युसिंग एजंट कोण, तर एकदम सोपं, ज्याचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल जास्त तो स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, ज्याचं कमी तो स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. कळालं. मग इथं आपल्याला जास्त ऑक्सिडेशन पोटेन्शियल कोणाचं आहे असं विचारलं होतं, तर हायेस्ट ऑक्सिडेशन पोटेन्शियल मित्रांनो कोणाचं, तर लिथियमचं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडं आणि त्या क्वेश्चन कडे आपण जातोय. विच ऑफ द फॉलोइंग स्पेसिस ऍक्ट ऍज अ विकेस्ट रिड्युसिंग एजंट. आता हे तुम्ही सांगायचं खाली दिलेल्या पैकी कोणता स्पेसिस हा वीक रिड्युसिंग एजंट आहे. आता लिथियम हे तर ऑप्शन येऊ शकत नाही तर, कारण लिथियम हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. पूनम निकम बी ऑप्शन सांगताय, अक्षय गाडेकर ए ऑप्शन सांगताय, अक्षय ए ऑप्शन येणार नाही. ए म्हणजे लिथियम. लिथियम हा आताच सांगितलं मी तुम्हाला, लिथियम हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे, तो वीक रिड्युसिंग एजंट नाहीये. अक्षय रुचा दोघांनी पण हे सांगितलं होतं, हे नाहीये. सांगा लिथियमचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल सगळ्यात कमी आहे, तो स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. सिद्धी कुदळे सी ऑप्शन सांगताय, आनंद उगले डी ऑप्शन, सर्वेश वागचौरे बी ऑप्शन, समीक्षा मोरे सी ऑप्शन सांगताय. बघा काय विचारलं त्यांनी आपल्याला, विकेस्ट रिड्युसिंग एजंट म्हणजे सगळ्यात वीक रिड्युसिंग एजंट कोणता. आता मला सांगा, रिड्युसिंग एजंट म्हणजे जो दुसऱ्याचं रिडक्शन करेल त्याचं स्वतःचं काय होईल, ऑक्सिडेशन. म्हणजे आपल्याला असं म्हणणं आहे त्यांचं सगळ्यात कमी प्रमाणात ऑक्सिडेशन कोणाचं होतं, लक्षात येतंय ना. मग आता सगळ्यात स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट जर बघितलं आपण, बघा फ्लोरीन जर घेतला आपण F2 प्लस, आपण असं लिहितो 2 इलेक्ट्रॉन, इट गिव्स 2F मायनस. मला अगोदर हे सांगा, ही मी जी रिॲक्शन लिहिली आहे ते ऑक्सिडेशन आहे का रिडक्शन आहे, पटकन सांगा. ही जी रिॲक्शन लिहिली त्या रिॲक्शनला तुम्ही ऑक्सिडेशन म्हणणार का रिडक्शन. तर बघा मित्रांनो, इथं आपण इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले याचा अर्थ ही रिडक्शन आहे.
ही रिॲक्शन कोणती आहे? रिडक्शन आहे. आता इकडे पहा, फ्लोरीन, ज्या फ्लोरीनचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल सगळ्यात जास्त आहे, मग सगळ्यात जास्त स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल याचा अर्थ याची नेहमी टेंडन्सी असते इलेक्ट्रॉन घेण्याची. काय टेंडन्सी असते? इलेक्ट्रॉन घेण्याची. काय टेंडन्सी? इलेक्ट्रॉन घेण्याची. मग याने इलेक्ट्रॉन घेतला तर काय तयार झाला मित्रांनो? F-. आता कुठेतरी तुम्ही शिकले फ्लोरीन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट आहे, म्हणजे त्याची नेहमी टेंडन्सी असते इलेक्ट्रॉन घेण्याची, आणि इलेक्ट्रॉन घेण्याची टेंडन्सी असल्यामुळे जो हा F- तयार झाला. आता मला सांगा, तुम्हाला जर आपण जर ह्या F- ला म्हटलो तू मला इलेक्ट्रॉन देतो का, तर फ्लोरीनची टेंडन्सी इलेक्ट्रॉन घेण्याची आहे, त्याला इलेक्ट्रॉन कधीच द्यावा वाटत नाही, म्हणजे हा लवकर इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही. सांगा आता, हा इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही. याने जर इलेक्ट्रॉन दिला तर समोरच्या मध्ये इलेक्ट्रॉन ऍड होईल, इलेक्ट्रॉन ऍड झाला म्हणजे समोरच्याचं रिडक्शन होईल, म्हणजे याने इलेक्ट्रॉन दिला तर हा रिड्युसिंग एजंट. पण याची इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी काय मित्रांनो? खूप कमी आहे, आणि कमी असल्यामुळं त्याला तुम्ही काय म्हणता? रिड्युसिंग एजंट म्हणता. पण कोणत्या टाईपचा? तर वीक. कोणता? वीक रिड्युसिंग एजंट. म्हणजे यातला सगळ्यात वीक रिड्युसिंग एजंट जर विचारला तर कोणता आहे मित्रांनो? तो तर F-. कोणता आहे? F-. म्हणजे या क्वेश्चन साठी डी ऑप्शन हे करेक्ट आहे मित्रांनो. कोणतं? डी ऑप्शन. तर बघा, असे टाईपने आपण ह्या चॅप्टर मध्ये सगळे क्वेश्चन हे कव्हर केले. सगळ्या टाईपचे ज्या ज्या पॉइंटवर क्वेश्चन विचारला जातो, हा सीईटी 2025 मध्ये क्वेश्चन विचारला होता. सगळ्या टाईपचे क्वेश्चन घेण्याचा मी ट्राय केला आहे. न्यूमेरिकल घेतले, थेरॉटिकल क्वेश्चन पण घेतले, सगळ्या टाईपचे पॉइंट आपण कव्हर केले, आणि ह्याच टाईपचे अंकी क्वेश्चन हे तुम्ही सॉल्व्ह करायचे. आता मी तर सॉल्व्ह केलेच आहे सगळे, पण अंकी क्वेश्चन हे तुम्ही सॉल्व्ह करायचे, जेणेकरून मग आपल्याला चॅप्टर हा सोपा जाईल. तर इथं हा आपला 5 नंबरचा जो चॅप्टर होता इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा एंड झाला असं मी डिक्लेअर करतोय. इथपर्यंत आपण क्वेश्चन घेतोय आणि हा चॅप्टर इथं एंड करतोय. तर समजलंय सगळ्यांना? हा चॅप्टर आपला एंड झालाय. सगळे क्वेश्चन घेतलेले समजलेले का? पटपट कमेंट मध्ये तुम्ही टाईप करा, चॅप्टर समजला, चॅप्टर मध्ये घेतलेले सगळे MCQ समजलेले. सिद्धी कुदळे येस सांगताय, भावेश, पूनम निकम, रुचा, देवयानी खेडकर, सर्वेश, साईराज दारबळे, समीक्षा शेलार, अमृता वडाळकर, कल्याणी राणे, वैष्णवी कासा, राधिका जाधव, अक्षय गाडेकर, सर्वांना एकदम करेक्ट समजले. फक्त माझं सगळ्यांना म्हणणे, समजलं ठीक आहे, हे क्वेश्चन समजून घ्या आणि आणखी ह्या टाईपचे खूप सारे क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. किती सॉल्व्ह करायची हे विचारूच नका, जास्तीत जास्त म्हणतोय मी, जितके तुमच्याकडून शक्य होईल तेवढे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा, जेणेकरून मग आपल्याला चॅप्टर हा सोपा जाईल. तर बघा, जो फिजिकल केमिस्ट्रीचा पार्ट आहे, ज्यात टोटल 6 चॅप्टर होते, त्यातले आपण जवळपास आता 5 चॅप्टर हे कंप्लीट केले. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण लास्ट चॅप्टर म्हणजे केमिस्ट्रीचा नाही, फिजिकल केमिस्ट्रीचा लास्ट चॅप्टर केमिकल कायनेटिक्स हा घेतोय, आणि तो 2-3 दिवसात तो कंप्लीट होईल. याचा अर्थ तुमचा फिजिकल केमिस्ट्रीचा 18 मार्कचे जे 18 मार्कचे 18 क्वेश्चन विचारले जातात, त्यातले जवळपास आता आपले 15 क्वेश्चन तर क्लिअर झाले. शिकवणं माझ्याकडनं क्लिअर झालंय. आता तुम्ही प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करा, म्हणजे तो तुमचा पण पार्ट कंप्लीट होईल. तर आजचं लाईव्ह सेशन आपण इथं थांबवतोय. परत उद्या आपण भेटूया, आणि उद्याच्या लेक्चर मध्ये आपण नेक्स्ट चॅप्टर घेतोय केमिकल कायनेटिक्स. परत एकदा सर्वांना सांगणे, सर्वांनी अभ्यास करा, उद्या टेस्ट द्या. टेस्ट साठी केमिस्ट्रीसाठी जे सिलेबस आहे त्यामध्ये 4 चॅप्टर तुम्हाला आहे. परत सांगतो, आज शिकवलेला, आज संपलेला हा इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टर उद्याच्या टेस्ट मध्ये नसणार आहे, त्याची आपण नंतर सेपरेट टेस्ट घेऊ, आणि तो पुढच्या ग्रुप टेस्ट मध्ये ऍड होईल. उद्याच्या टेस्ट मध्ये इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टर नाहीये. उद्या फक्त सॉलिड स्टेट, सोल्युशन, आयोनिक इक्विलिब्रिया आणि केमिकल थर्मोडायनामिक्स हे क्वेश्चन, या 4 चॅप्टरचे क्वेश्चन असणार आहे. सगळ्यांनी अभ्यास करा. सगळ्यांना टेस्ट साठी बेस्ट ऑफ लक. आजचं लेक्चर आपण इथं थांबवतोय, आणि नंतर 10:30 नंतर 10:40 ला ज्यांचं बायो आहे त्यांचं लेक्चर आहे आज.
बायोचं लेक्चर आहे 10:40 आणि दुपारचे पण लेक्चर असणार आहे. तर आजचं आपण लेक्चर थांबूया. थँक्यू. साईराज दारबोळे काय सांगतोय, ऑनलाईन टेस्ट का ऑफलाईन? तर दोन्ही पण पर्याय आहे. ऑफलाईन यायचं असेल तरी तर तुम्हाला वैजापूरच्या क्लासवर यावं लागेल, आणि ऑनलाईन जर देऊ शकत असेल तर ऑनलाईन घरून देऊ शकता, काही हरकत नाही. दोन्ही पण पर्याय तुमच्याकडे आहे. प्रीती कांबळे सर, उद्या फक्त मॅथ आणि केमिस्ट्रीची टेस्ट होणार आहे ना? तर मॅथ, फिजिक्स आणि केमिस्ट्री या तिन्ही पण सब्जेक्टची टेस्ट उद्या होणार आहे. ग्रुप टेस्ट, मॅथची पण, केमिस्ट्रीची पण आणि सगळ्यांना क्लिअर करून देतोय. जी टेस्ट असणार आहे, टेस्ट साठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ तिन्ही पण सब्जेक्ट असणार आहे. तिन्ही पण सब्जेक्टचे 50-50 क्वेश्चन असणार आहे. जे तुम्हाला वाटतं फक्त केमिस्ट्री आणि मॅथ नाही, तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ टाइम टेबल वगैरे सगळं तुम्हाला ग्रुपवर येऊन जाईल. आणि आजच्या लेक्चरमध्ये लक्षात घ्या, इकडं सर्वांनी लक्ष द्या. तर आता जे लेक्चर असणार आहे 10:40 बायोचं लेक्चर आहे, आणि दुपारी 4 वाजता, जसं दररोज 4 वाजता तुमचं फिजिक्सचं लेक्चर अगोदर होत होतं, तर आजच्या दिवस 4 वाजता बायोचं लेक्चर असणार आहे आणि 5:30 वाजता नंतर फिजिक्सचं लेक्चर असणार आहे. त्यामुळं ज्यांचं बायो आहे त्यांनी 4 वाजता लेक्चर हे जॉईन करायचंय. चला आजचं लेक्चर आपण थांबूया. थँक्यू. सगळ्यांनी अभ्यास करा.